नमस्कार, आप देख रहे हैं महाराष्ट्र न्यूज और मैं हूं आपके साथ हर्षिता। मातंग क्रांति महामोर्चा का मुंबई के आजाद मैदान में पिछले कई दिनों से आंदोलन चल रहा है। आंदोलन में शामिल हुए लोगों का कहना है कि जातिवार जनगणना कराई जाए, इसके अलावा अन्ना भाऊ साठे रिसर्च और एक प्रशिक्षण संस्थान की स्थापना की जाए। मातंग समुदाय के लिए भी 8% आरक्षण जैसी मांगों को लेकर मोठा आहे आणि म्हणून 8% आरक्षण मागणी केली आहे की त्याच्यामुळे आम्हाला आमच्या समाजाचं स्थान निश्चित होईल। आम्हाला वर्गवारीचं वर्गणी नको आहे, कारण वर्गवारी आम्हाला नको आहे, कारण 13% आरक्षणामध्ये आम्हाला ते जमत नाही। म्हणून आम्ही आमच्या समाजाची मागणी नोंदवली की 8% आरक्षण ही 90 सालापासून मागणी आहे। डॉक्टर बाबासाहेब गोखलेंनी ही जी सुरुवात केली 90 सालापासून 30 वर्ष झालं त्या मागणीचं पाठपुरावा करतो, पण सरकार कोणतंही असो, बीजेपी, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी त्यांनी कोणीही आमची दखल घेतली नाही। तर येणाऱ्या काळामध्ये त्यांना आम्हाला दखलपात्र करू आणि आमचा समाज दखलपात्र करण्यासाठी आम्ही सर्व नेतेगण, समन्वयक, आमच्या सहकारी, सर्व ज्येष्ठ सहकारी आम्ही ह्या महाराष्ट्रामध्ये उग्र करून राज्यभर पेटवून काढून आम्ही समाजाला दखल घ्यायची प्रयत्न करू आणि शासन आमच्याकडे पुन्हा एकदा डोळे उघडून बघेल ही तर आम्ही अपेक्षा व्यक्त करू। आरटीचं फुल फॉर्म काय? अण्णाभाऊ साठे प्रशिक्षण केंद्र। आज मातंग समाजाचे जे आपले मोहनराव कांबळे आहेत त्यांचा 6वा दिवस आहे उपोषणाचा आणि हे जेव्हा प्रत्येक एरिया वाईज त्यांना कळालं तेव्हा आज महिला कुलाबा मधून महिला आलेल्या आहेत, मानपूर साठेनगरमधून महिला आलेल्या आहेत आणि बांद्र्यामधून महिला आलेल्या आहेत, जिता कॅम्पमधून महिला आलेल्या आहेत। बघा, मुस्लिम समाजाने सुद्धा पाठिंबा दिला। तर माझं असंच म्हणणं आहे सरकारला की जर तुम्ही आमच्या अटी मान्य केल्या नाहीत तर येणाऱ्या इलेक्शनमध्ये मातंग समाजाला विचार करावा लागेल, एवढंच